नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे। लोकसेवा प्रतिष्ठान जी रिक्रुटमेंट आहे त्या अंतर्गत जे आहे पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये या ठिकाणी ही वॅकन्सी आहे, ज्यामध्ये खूप सारे पदे आहेत। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी रिक्वायर्ड फॉलोइंग टीचिंग अँड नॉन टीचिंग ancillary position in various schools, Loksewa educational institution in under the Pune. The candidate must have a passion for teaching and making learning process joyful. तर पहा, वॅकन्सी कोणते कोणते पद आहेत त्या संदर्भात खाली पाहून घेऊ। तर पहा, या ठिकाणी खालीलमध्ये पहिले जे दिलेले प्रिन्सिपलचे पोस्ट आहेत यामध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग म्हणजे या ठिकाणी पहा सर्व टीचरचे बी पोस्ट असणार आहेत आणि नॉन टीचिंगमध्ये जे की आपले मेडिकलचे काही पोस्ट असणार आहेत आणि काही पोस्ट जे आहेत ते क्लीनर वगैरे ते पण या ठिकाणी मेस बॉय असतील किंवा मग लॅब असिस्टंट असेल ते पण पोस्ट या ठिकाणी निघालेले आहेत। तर वन बाय वन पाहून घेऊ। यामध्ये जे क्लास 4चे पण या ठिकाणी पोस्ट असणार आहेत। तर पहा, या ठिकाणी प्रिन्सिपलचं फर्स्ट आहे या ठिकाणी, त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल आहे, अकॅडमिक हेड आहे, त्यानंतर अकॅडमिक कोऑर्डिनेटर वगैरे आहे। जे कोणी टीचर वगैरे आहेत तर त्यांच्यासाठीही चांगली संधी असणार आहे, टीचर ज्यांचं BEd वगैरे जे काही झालेलं आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर पहा, या ठिकाणी लीगल ऑफिसर वगैरे ज्यांचं लॉमध्ये पण काही एज्युकेशन झालेलं ते पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बरेच जे आहेत स्कूल क्लर्क वगैरे ज्यांचं टायपिंग वगैरे झाले त्यांच्यासाठी। त्यानंतर मेडिकल ऑफिसर ज्यांचं MBBS झालं असेल किंवा मग BMS झाले असेल त्यांच्यासाठी मेडिकल ऑफिसरची या ठिकाणी वॅकन्सी आहे। त्यानंतर नेक्स्ट जे आहे पहा, डे केअर इन्चार्ज वगैरे त्याची पण पोस्ट निघालेली आहे, स्टोअर इन्चार्ज। त्यानंतर इम्पॉर्टंट पहा, या ठिकाणी नर्स म्हणजे आहे त्याची पण या ठिकाणी वॅकन्सी आहे, स्टाफ नर्सची या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। पण महत्त्वाचं विद्यार्थी मित्र जे आहे यामध्ये सांगितलेलं नाही आहे की सॅलरी किती असणार आहे वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला जे फॉर्म वगैरे भरेल तेव्हा सर्व माहिती भेटणार आहे। तर पहा, या ठिकाणी मेस बॉय वगैरे, गेस्ट रूम अटेंडंट, लायब्ररी असिस्टंट, हॉस्टेल वगैरे, ऑफिस बॉय या सर्व गोष्टी या ठिकाणी जागा सुटल्या आहेत। तर त्या ठिकाणी पहा, ऑर्गनायझेशन संबंधित या ठिकाणी माहिती दिलेली, लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाषाण जे आहे त्या ठिकाणी रोडला पुण्याला आहे। त्यानंतर लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे फुलगाव पुण्या ठिकाणी। त्यानंतर लोकसेवा कॉलेज आहे फार्मसीचं फुलगावमध्ये आहे। त्यानंतर लोकसेवा सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल अँड कॉलेज फुलगाव या ठिकाणी एवढे कॉलेजेस आहेत। या कॉलेजेस अंतर्गत तुम्हाला जॉब करायचा आहे आणि फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बेस्ट सॅलरी या ठिकाणी दिली जाण्यास सांगण्यात आले। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लोकसेवा स्कूल जे आहे या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे, पाषाण जे सुस रोड आहे, बिहाइंड द स्वामी समर्थ सोसायटी नियर विश्वनाथ चौक जे आहे पाषाण पुणे या ठिकाणी फॉर्म जाऊन भरावं लागेल। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर आहे। तोपर्यंत फॉर्म भरायला आणखीन बराच वेळ बाकी आहे, तोपर्यंत तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता। या ठिकाणी एवढीच माहिती दिलेली आहे, डिटेल माहिती जाऊन तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवर जाऊन पाहावं लागेल या कॉलेजच्या, अन्यथा तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरल्यावर समजेल। सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये जॉब करणं इच्छुक आहे, स्टाफ नर्स असेल किंवा मेडिकल ऑफिसर जे कोणी असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे। तुम्हाला स्कूलच्या रिलेटेड सर्व या ठिकाणी चेकअप वगैरे असणार आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, जे कोणी मेडिकलचे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे। त्यानंतर टीचिंगचे नॉन टीचिंगचे सर्व पोस्ट या ठिकाणी सांगितलेले तर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, बस ड्रायव्हर वगैरे हे सर्व पदे या ठिकाणी ॲड केलेले आहेत। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।